सोलापूरमध्ये महानगरपालिकेकडून शहर स्वच्छता अभियानाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता। मात्र या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडाल्याचं चित्र सोलापूरमध्ये दिसून येत आहे। शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून आलेत। साठलेल्या कचऱ्यातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार इथल्या नागरिकांनी केली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। पाहूयात। सोलापूर शहरातील रविवार पेठ या ठिकाणचे असलेल्या विणकर बाग या ठिकाणी जे आहे ते घाणीचं साम्राज्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। कचऱ्याचे ढीग जे आहे ते या ठिकाणी लागलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकीकडे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून जे आहे ते काही दिवसापूर्वी स्वच्छता मोहीम जी आहे ते सोलापूर शहरात राबवण्यात आली होती। मात्र ती स्वच्छता मोहीम फक्त दिखाव्यासाठीच होती का असा प्रश्न जो आहे ते या कचऱ्याचा ढीग पाहिल्यानंतर जो आहे तो उपस्थित होत आहे। जे विणकर बाग या परिसरातून अनेक नागरिक जे आहेत ते विद्यार्थी आहेत ये जा करत असतात। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपल्याला कचऱ्याचे ढीग जे आहे ते या ठिकाणी असल्याचे आपल्याला दिसत आहेत। एकीकडे महापालिका स्वच्छता जे आहे ते केल्याचा दावा करते, मात्र सोलापूर शहरातील अनेक परिसरात असेच जे आहे ते कचऱ्याचे ढीग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। माझ्या दुकानच्या बाजूला इतकं कचरा आहे, असं घाणीचं साम्राज्य आहे। म्युन्सिपाल्टीवाले उभे येतात, बघतात आणि पुन्हा निघून जातात, थोडंसं उचलल्यासारखं करतात, पुन्हा आहे तोच परिस्थिती आहे। इथं आम्हाला शॉपिंग सेंटरवाल्यांना कुठं थांबायला नाही, कुठले कस्टमर येत नाहीत। हे घाणीचं बघून आमचं दुकानदारी कसं चालवायचं आम्ही, पण कोणीतरी आता सहकार्य करावं हीच आमची अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।